पण येत आहे मॅम, वारंवार आंदोलन पण करण्यात आलेलं आहे की बांधकाम बंद थांबण्यात यावं. कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी या ठिकाणी त्यांच्या लेआउटच्या रिव्हिजनचे विषय होतं आणि मालमत्ता थकबाकीचा पण विषय होता. या अनुषंगाने आज माननीय अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती श्री पटाडे साहेबांसोबत चर्चा झाली आणि त्यामध्ये लेआउट रिव्हिजनमध्ये ज्या काही गोष्टी ज्या कायद्याच्या सुसंगत आहे तेवढ्या गोष्टीचा आम्ही अनुसरून ते लेआउट रिव्हिजन कायदेशीर आणि नियमानुसार करण्यात येणार आहे. काही गोष्टीच्या आमच्याकडे शंका होत्या, त्यांचं आर्किटेक्ट आणि आमच्या तज्ज्ञ जे टाउन प्लॅनर्स आहे त्यांच्यासोबत बसून विचार विनिमय करून योग्य तो निर्णय मार्ग काढणार आहे. कारण ते शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांच्या निगडीत ते बाजार समिती आहे आणि त्या ठिकाणी जे काही मागे चुका झालेल्या आहे त्याला दुरुस्ती करत आपल्याला पुढे जायचे आहेत आणि त्या अनुषंगाने शासनाचं आणि तसेच जे काही न्यायालयामध्ये काही व्यापारी गेले होते त्यांचं काही न्यायालयाचा निकाल वगैरे सर्व गृहीत धरून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. बांधकाम आम्ही थांबवण्याचा निर्देश दिलेला आहे. जोपर्यंत लेआउट रिव्हिजन होणार नाही तोपर्यंत काही कारवाई करू नये. राजकीय आपल्याकडे दावा आहे त्या क्षेत्रामध्ये काम चालू आहे असं लोकांचं म्हणणं आहे. बिलकुल पालिकेला दबाव टाकत आहे राजकीय क्षेत्रातले नेते लोक. आम्ही कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणारे महापालिका नाहीये आणि नक्कीच त्या शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या हिताची गोष्टी आम्हाला विनंती करतायत आणि त्या विनंती कायद्याच्या सुसंगत असेल आम्ही तो योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. परिसरामध्ये झाडे पण तोडण्यात येत, त्या अनुषंगाने गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।